शंखांकर इयत्ता 6वी. आज मी तुमच्या समोर एक भारूड सादर करणार आहे. यामध्ये बाई तुला बुरगुंड होईल ग असे बोल आहे. बुरगुंड म्हणजे ज्ञान आणि अशी ज्ञानप्राप्ती आपल्या ज्योतिबा सावित्रींनी केली, त्यामुळे आमच्यासारख्या मुली व बहुजनांना शिकण्याचा अधिकार मिळाला. तर मी सुरू करत आहे माझं भारूड, बाई तुला बुरगुंड होईल ग. पुस्तक घे, पाटी घे, पेन्सिल घे माय, लेकराला दप्तर घे, वही घे, पेन घे माय. काय बघू तू रे दादा, मगापासून वट्टा 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 बघू तू या. ग बाई माझी वाढ ग माय, ग अधिकारी बाई वाढ ग माय, अहो इंजिनियर बाई वाढ ग माय, अहो पोलीस बाई वाढ ग माय. वाढ मावशे, तुझं ज्ञान वाढ. 2 दिवस झालं लेकरू चित्रकलेची वही मागताय. गापकीर सारखी किरकिर किरकिर किरकिर, बापाव पडलाय मुडदा नुसता. वाढ ग माय, ग बयो तुला, ग ताई तुला, ग मावशे तुला बुरगुंडा होईल ग. ग बयो तुला बुरगुंडा होईल ग. ग बाई तुला, 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 बाई तुला बुरगुंडा होईल ग. काय बघायला दादा, अभ्यास करत नाही, पुस्तक वाचित नाही, नुसत्या कुटाळ्या करत हिंडतूया. अरे याला कोणतरी शाळेत धाडा, तरच याला बुरगुंडा होईल ग. बुरगुंडा झाला महात्मा ज्योतिबांना, ज्योतिबांची पत्नी सावित्री आईला. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ते विना शूद्र खचले. एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले. आणि असे विद्येचे महत्व ज्योतिबा सावित्रीने ओळखले. त्यामुळे मुलींना व बहुजनांना शिकण्याचा मार्ग सुकर झाला. हे ज्याला समजले त्याला बुरगुंडा झाला ग. ग बयो तुला बुरगुंडा होईल ग. केवळ चूल आणि मूल एवढेच भाव विश्व असणाऱ्या आमच्या हातात वही पेटी पाटी पुस्तक आले. स्त्रियांना व बहुजनांना शिकवण्याचे काम बंद कर, नाहीतर घर सोड असा वडील गोविंदरावांनी दम दिला. अंगावरील कपड्यांशी सावित्रीचा हात हातात धरून ज्योतिबांनी घर सोडले, परंतु ज्ञानदानाचे काम मात्र चालूच ठेवले. म्हणून सांगते, बहुजना तुला बुरगुंडा झाला रे, बहुजना तुला बुरगुंडा झाला रे. ग बाई तुला, 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 बाई तुला बुरगुंडा झाला ग. सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी, अशी भूमिका घेऊन आपले सर्व आयुष्य खर्ची घातले. म्हणून सांगते, फुलेंना समजून घ्या, त्यांचे विचार आचरणात आणा, तरच तुला बुरगुंडा होईल ग. ग बयो तुला बुरगुंडा होईल ग. सावित्री ज्योतिबाच्या ज्ञानदानामुळे दुसरीतील मुक्ता साळवे हिने धर्माची चिरफाड करणारा निबंध लिहिला. ज्यांना जगण्याचा अधिकारच नाकारला होता अशा दलित समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध प्रचंड गाजला. मेजर कॅन्डीने ज्योतिबा सावित्रीचा जाहीर सत्कार केला. माझ्या शिवरायांची पहिली जयंती ज्योतिबांनी साजरी केली. म्हणून सांगते, ग बयो तुला बुरगुंडा झाला ग. ग बयो तुला बुरगुंडा झाला ग. ग बाई तुला, 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 बाई तुला बुरगुंडा होईल ग. फुलेंमुळे मुलगी शिकली, शिकून मोठी डॉक्टर, इंजिनियर, वकील झाली,
पंतप्रधान राष्ट्रपती झाली, पण फुलेचे विचारच हरवून बसली. उपास तापासात अडकून पडली, शिकली तेवढी हुकली अन कर्मकांडातच अडकून पडली. म्हणून सांगते, फुलेंना समजून घ्या, त्यांचे विचार आचरणात आणा, तरच तुला बुरगुंडा होईल ग बायो, तुला बुरगुंडा होईल ग बाई, तुला 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 बुरगुंडा होईल ग. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय